नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी शिकरे जेलमधून पळालेली असते. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये साक्षी शिकरे प्रियाला किडनॅप करत तिची चांगली धुलाई करत आपल्या अपमानाचा बदला घेते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तोंड उघडलंस तर तिथल्या तिथे तुझा आवाज बंद केला जाईल अशी धमकी देत महिपतने आता प्रियाचे खरे आई वडील कोण आहेत हे सांगत आता महिपतने प्रियाला तिची नव्याने ओळख करून दिलेली असते. तर तू बबली असल्याचं आणि तू जेलमधून पळाल्याचं सत्य आता महिपतने प्रियाला सांगत तिची कायमची बोलती बंद केलेली असते. तुझ्यावरती एक गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे चोरीचा आणि तू जेलमधून पळालेली आहेस हे आता महिपतने पुरावे प्रियाला दाखवल्यानंतर प्रियाची बोलती कायमची बंद केलेली असते. त्यामुळे साक्षी शिकरे ही जेलमधून पळाली आणि ती जिवंत आहे हे माहिती असून देखील प्रियाला काहीही सत्य सांगता येत नाही. अशा चारी बाजूने प्रियाची कोंडी करत महिपत शिकरे आणि साक्षी हे दोघेजण हा डाव जिंकलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं होतं की जेलमध्ये असताना इथे साक्षी शिकरे जरीसुद्धा महिपत शिकरेची मुलगी होती तरीसुद्धा जेलमध्ये प्रिया आणि साक्षी दोघीजणी एकाच सेलमध्ये असतात. आणि तिथे असताना इथे आता प्रियाने साक्षीला खूपच जास्त माजुरडेपणा दाखवलेला असतो. म्हणजे इथे जेलमध्ये असताना आता साक्षी शिकरे, तू तुझ्या घरी कितीही राणीसारखी राहत असलीस तरीसुद्धा जेलमध्ये राहत असताना तुला सगळ्यांसारखंच राहावं लागणार आहे. तेव्हा इथे वरती बसणं असू दे, चांगलं चुंगलं खाणं असू दे, हे सगळं प्रिया करत होती आणि साक्षीला मारत होती. जणू काही तिची ती लायकीसुद्धा दाखवून देत होती. तेव्हा इथे साक्षी शिकरे म्हणत असते की प्रिया, विसरू नकोस, तू माझ्या तुकड्यांवरती जगत होतीस. तेव्हा प्रिया तिला म्हणालेली असते, अगं कसले तुझे तुकडे, तुझ्यासाठी मी काम करत होते ना, म्हणून तू मला पैसा देत होतीस, माझ्या कष्टाचा पैसा फुकट मला देत नव्हतीस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने तिला वेळोवेळी तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि तिला माजसुद्धा दाखवलेला असतो. एका वेळी तर इथे प्रियाने महिपत शिकरेची गलफटी पकडलेली असते, त्याची कॉलर पकडलेली असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी साक्षी आणि महिपत या दोघांच्या मनामध्ये खोलवरती राहिलेल्या असतात. पण प्रियाला आता धडा शिकवू शकत नाही, कारण प्रेक्षकांनो, प्रियाकडे तो एक असा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जर तिने व्हायरल केला तर महिपत, साक्षी आणि नागराज हे तिघेही जण अडकू शकतात. म्हणजे प्रिया तर अडकू शकते, पण तिच्याच बरोबर हे तिघेही अडकू शकतात. आणि प्रिया सहजरित्या सांगेल की महिपतने तर मला मारायची धमकी दिली होती, त्यामुळे नाईलाजाने मला त्याचं ऐकावं लागलं. जसं तिने पुन्हा एकदा कोर्टामध्ये सिद्ध करत ती जेलमधून बाहेर पडलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे महिपत शिकरे आता गप्प बसलेला असतो. पण आता बसून बसून किती गप्प बसणार. जर प्रियासारखी मुलगी जेलमधून बाहेर पडू शकते तर इथे महिपत शिकरे आपल्या मुलीला नक्कीच बाहेर काढू शकतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, महिपत शिकरेने सुद्धा नवीन चाळ खेळत इथे साक्षीच्या जागी एका दुसऱ्याच बाईला मारत तिच्या चेहऱ्यावरती आता त्या बाईला वण करायला सांगितलेलं असतात. रेखाला आता त्या बाईला चेहऱ्यावरती मार असं महिपतने सांगितलेलं असतं, जेणेकरून ही साक्षी आहे की दुसरी कोण हे ओळखूसुद्धा नाही आलं पाहिजे. आणि इथे साक्षीच्या बोटातल्या अंगठ्या वगैरे त्या बाईच्या हातामध्ये घालून इथे महिपतने तिचं तोंड दाबून तिला मारलेलं असतं. नंतर तिच्या चेहऱ्यावरती वार केलेले असतात, जेणेकरून ती साक्षी आहे की दुसरी कोण हे पोलिसांना सुद्धा ओळखता येत नाही. त्यानंतर इथे महिपत साक्षीला घेऊन तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कांगावा करण्यात आलेला असतो की साक्षी शिकरे जेलमध्ये मेली, एका बाईने तिच्यावरती हल्ला केला, रेखाने तिला मारून टाकलं, असा कांगावा करण्यात आलेला असतो. आणि आता तिची डेथ बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेलेली असते. आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलणं हे महिपत शिकरेला काही आता सोपं नाही आहे का? जर तो आपल्या मुलीला जेलमधून बाहेर काढू शकतो तर तो पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा मॅनेज करू नक्कीच शकतो. पण इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया खरी गुन्हेगार आहे. ज्या मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं होतं त्या मधुभाऊंवरती सगळा आळ हा प्रियाने टाकलेला असतो. साक्षीकडून गोळी चालवली गेलेली असते, पण ती न कळतपणे चालवलेली असते. खरं तर साक्षी बघाल तर ती महिपतला सुद्धा सांगत असते की प्रत्येक वेळेला मारामारी किंवा एखाद्याचा खून केलाच पाहिजे असं नाही. कधी कधी गोष्टी बोलून सुद्धा हाताळल्या जातात.
पण तिच्याकडून एक खून झाला आणि त्याच्यामध्ये ती पूर्णतः अडकलेली दाखवली आहे. पण तिने केलेला गुन्हा लपवण्याचं काम तर मात्र इथे प्रियानेच केलेलं असतं आणि तब्बल 2-2.5 वर्ष ती खोटंच बोलत असते. पण जेव्हा ते प्रकरण तिच्या अंगलटी येत असतं तेव्हा मात्र ती खरं बोललेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी शिकरे बरोबररित्या बाहेर पडलेली असते. साक्षी आता जेलमधून बाहेर पडली ही गोष्ट प्रियाला कळलेलीच असते. प्रियाला बरोबर कळतं की हा सगळा प्लॅन महिपतचा आहे, कारण महिपतचा साक्षीवरती किती जीव आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. जर खरोखर साक्षीला जेलमध्ये त्या बाईने मारलं असतं तर इथे प्रिया म्हणाली तसं महिपतने जेलमध्ये 4 खून तरी नक्कीच केले असते. तो काही कॅमेऱ्यासमोर रडत बसला नसता. नाहीतर मी तर म्हणेन की त्याने पूर्णतः आता जेलला आगसुद्धा लावायला कमी केलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता साक्षी शिखरे आपल्या घरी येते तेव्हा महिपत म्हणत असतो, ओ बाई, कोण आहात तुम्ही? कोण हवंय? कोण तुम्हाला? इथे माझ्या घरी काय करताय? काय नाव काय तुमचं? असं इथे महिपत जेव्हा विचारतो तेव्हा इथे साक्षी म्हणते की माझं नाव आहे समीरा शेखर. म्हणजे इथे साक्षीचं तिने समीरा केलेलं आहे आणि शिखरेचं तिने शेखर केलेलं आहे. तिने आपली ओळख बदलली आहे, कारण आता साक्षी शिखरे मेले म्हटल्यानंतर तिला आपली ओळख बदलावी लागणारच होती. तेव्हा इथे महिपतने आता आपल्या मुलीचं नाव वगैरे बदलून तिला पुन्हा घरी आणलेलं असतंच. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता जर प्रिया जेलमधून बाहेर पडले तर साक्षीलासुद्धा यायचंच होतं. तशी ती आलेली असते. प्रियाला आता कळलं आहे की साक्षी जिवंत आहे, हे महिपतने केलेलं नाटक आहे. तेव्हा प्रिया म्हणते, माझ्या खऱ्या आईवडिलांना तुम्ही घरी घेऊन आलात आणि माझी बोलती बंद करण्याचा प्रयत्न केलात. पण आता जगाला तुम्ही फसवाल, पण मला नाही फसवू शकणार नागराज काका. मला माहिती आहे इथे आता अण्णा सरांनी साक्षीला जेलमधून बाहेर काढले आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच बाईला मारला असेल. हे सत्य मला माहिती आहे आणि हे मी पोलिसांना सांगू शकते की ती साक्षी शिखरे नाही आहे म्हणून. तुम्ही मला नाही खोटं ठरवू शकत. त्यामुळे आता यापुढे मला त्रास देण्याच्या आधी 10 वेळा विचार करायचा. मला जर त्रास दिलात तर मी सगळ्यांना सांगेन की साक्षी शिखरे जिवंत आहे म्हणून. मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण माझ्यापर्यंत आता यायचं नाही. तेव्हा नागराज आणि महिपतला राग येतो. महिपत म्हणतो, नागराज शेठ, हिचं काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त करा. तेव्हा नागराज म्हणतो, तू आता बघच मी तिची कशी बोलती बंद करतो. तेव्हा नागराज सुभेदारांच्या घरी आलेला असतो. तेव्हा इथे नागराजला बघितल्यानंतर सगळेजण त्याची विचारपूस करतात की बाबा का आलास अचानकपणे, काही काम होतं का? तेव्हा नागराज म्हणत असतो, काही नाही, तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो आणि बघत होतो तन्वी आता परत आली आहे, तुम्हाला त्रास वगैरे तर देत नाही आहे ना. तेव्हा इथे आता मैनावती आणि इथे सदाशिव लोखंडे दोघेजण बसलेले असतात. तेव्हा नागराज म्हणतो, हे कोण? तेव्हा प्रताप काका म्हणतात, नागराज, अरे हे सदाशिव लोखंडे आणि ह्या मैनावती लोखंडे आपल्या सायलीचे आईवडील. तेव्हा नागराज म्हणतो, काय? सायलीचे आईवडील सापडले? अरे वा वा, बरं झालं. पहिले तन्वीला तिचे आईवडील सापडले आणि आता सायलीलासुद्धा तिचे आईवडील सापडले. पण तुम्ही लोकांनी एक गोष्ट नोटीस केली आहे का? यांची स्माईल बघा ना. या दोघांची स्माईल आपल्या तन्वीच्या स्माईलबरोबर मॅच होते ना. म्हणजे हसताना आपल्या तन्वीसारखेच दिसतात, बघा बरं. तेव्हा प्रिया म्हणते, काका हे काय बोलताय तुम्ही? ते सायलीचे आईवडील आहे, सायलीचे, माझे नाही. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अगं हो, पण स्माईल बघ ना, जरा हसून दाखव. आणि तुम्ही बघा, तुमची स्माईल आणि प्रियाची स्माईल दोघींची सुद्धा मॅच होते. तेव्हा इथे सायली अर्जुन आता प्रियाकडे बघतात आणि सायली तिच्या आईवडिलांकडे बघते. त्यानंतर इथे प्रिया म्हणते, काका चला, तुम्हाला उशीर होतोय ना, तुमची वाट बघत असेल सुमन काकू. तेव्हा इथे नागराज आता बाहेर येतो. प्रिया म्हणते, काय हो, काय चाललं आहे तुमचं? आमची स्माईल काय मॅच करत होता? मुद्दामून करताय का हे सगळं? तेव्हा नागराज म्हणतो की आता तुला जे काही दाखवलं ना तो फक्त एक ट्रेलर होता गं, पिक्चर अजून बाकी आहे. जर पुन्हा आम्हाला इथे धमक्या द्यायला लागलीस ना तर तुझी बोलती कशी बंद करायची मला बरोबर माहिती आहे. त्या व्हिडिओची धमकी तू नंतर दे, आधी तुझे खरे आई वडील तुझ्या घरात येऊन राहत आहेत ना, त्यांना नीट सांभाळ. नाहीतर मला आता मी फक्त तुमची स्माईल मॅच केले, उद्या तुमचा DNA मॅच करायला मला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला धमकी देताना 10 वेळा विचार करायचा. जर कुठे सत्य सांगितलंस की तुझी वाट लागलीच म्हणून समज, असं आता नागराज म्हणतो. त्यानंतर प्रियाची आता बोलती कायमची बंद झालेली असते. प्रेक्षकांनो, साक्षी घरी आलेली असते, पण आता जेलमध्ये प्रियाने तिच्याबरोबर जो काही उद्धटपणा केलेला असतो तो काही इथे प्रिया आता विसरली असेल, पण साक्षी विसरलेली नसते. साक्षीच्या बरोबर सगळं लक्षात राहिलेलं असतं. इथे प्रियाने तिची लायकी काढलेली असते,
तिचा माज काढलेला असतो, तिला म्हणालेले असते की तुला राणीसारखी राहायची सवय असेल, पण हे तुझं घर नाही आहे, तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला. इथे तू आणि मी आपण दोघीही गुन्हेगारच आहोत, त्याच्यामुळे मला तुझ्या बापाच्या पैशांचा माज इथे दाखवायचा नाही, असं बरंचसं काही प्रिया आता साक्षीला बोललेली असते. त्यामुळे आता त्याचा बदला तर साक्षीला घ्यायचाच असतो. तेव्हा इथे साक्षी म्हणते की अण्णा काही करा, पण मला प्रियाला भेटायचं आहे, प्रियाला इथे बोलावून घ्या. तेव्हा इथे नागराज आता प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की लवकरात लवकर महिपतच्या घरी ये. प्रिया म्हणते नाही नाही, मी नाही तिथे येणार, ते अण्णा सर मला मारतील, मी नाही तिथे येणार आहे. तेव्हा नागराज म्हणतो हे बघ, मारायला बोलवत नाही आहे, त्यांना महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे, काहीतरी काम आहे आणि लवकर या, वेळ वाया घालू नकोस, नाहीतर मला तिथे येऊन सांगायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही की ते खरे तुझे आईवडील आहेत आणि माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तू बबली असल्याचे. तेव्हा तू आता अजिबात खोटं बोलायचं नाही की कामात आहे वगैरे, लगेच निघायचं आणि इथे यायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, आता प्रियाकडे आता दुसरा ऑप्शनच नसतो, तिचा नाईलाज होतो. त्यामुळे ती आता महिपतच्या घरी यायला तयार होते. त्यामुळे इथे आता प्रिया घरी आलेली असते. त्यानंतर इथे साक्षी तिला आपल्या स्टोरूममध्ये घेऊन जाते, ज्या ठिकाणी साक्षीने एकदा सायलीला किडनॅप करून ठेवलं होतं प्रेक्षकांनो, बाजूच्या रूममध्ये अडगळीच्या खोलीत. त्या ठिकाणी आता प्रियालासुद्धा ठेवण्यात आलेलं असतं. तिला ती बांधून वगैरे ठेवते. तेव्हा प्रिया म्हणते अगं साक्षी, बरं झालं तू जेलमधून बाहेर आलीस हा, खरंच मला खूप आनंद झाला तुला आता बाहेर बघून, आणि तुझा नवीन लुकसुद्धा छान आहे. तेव्हा ती म्हणते मला साक्षी म्हणायचं नाही हां, माझं नाव आहे समीरा शेखर, कळलं ना, आणि जर मला पुन्हा साक्षी म्हणालीस तर तुझे हे केस आहेत ना, ते उपटून काढायला मला वेळ लागणार नाही. जेलमध्ये असताना कसे माझे केस ओढले होतेस. तेव्हा इथे साक्षी आता प्रियाचे केस जोरात ओढायला लागते. तेव्हा इथे प्रिया जोरात ओरडत असते, अगं साक्षी अशी काय करतेस तू. तेव्हा इथे साक्षी म्हणते का, जेलमध्ये असताना तर तुझी हिंमत खूपच जास्त वाढली होती ना, माझी लायकी काढलीस, माझ्या वडिलांच्या पैशांचा माझा माज काढलास, आमच्या पैशांवरती तुझी ही ऐशोआरामात तुझं जगणं आहे गं. नाही तर बघितलंस ना बबलीची अवस्था काय झाली असती, ते बघितलेस का तुझे भिक्कारडे आई वडील. अगं माझे वडील तरी बघ, ठीक ते काही करतात, पण निदान आमच्याकडे पैसा आहे, आमच्या पैशांवरती तू जिवंत राहिलीस, बरोबर ना, आमच्या पैशांवरती तू ऐशोआरामात राहतेस. आणि तुझे आई वडील आता त्या सायलीचे आई वडील म्हणून तुमच्या घरात आणलेत, काय अवस्था आहे त्यांची बघितलंस ना, त्या दळीद्रीत राहिली असतीस तू. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी तिला बेदम मारते, तिला इथे काठीने मारते, तिला हाताने मारते, तिचं पूर्ण थोबाड फोडून टाकते आणि म्हणते जेलमध्ये असताना जो काही तू मला त्रास दिला होतास ना, तो सगळा मी लक्षात ठेवला होता आणि मी ठरवलं होतं जेव्हा बाहेर येईन तेव्हा त्या अपमानाचा वचपा सगळ्यात आधी काढेन. तेव्हा इथे प्रियाला आता लाल बुंद करून सोडलेलं असतं. साक्षीने प्रियाची बेदम धुलाई केलेली असते आणि ते आता मारायचे डाग दिसत असतात ना, मारलेले लाल लाल डाग, इथे आता हिरवी पिवळी ती पडलेली असते. तेव्हा इथे साक्षी मेकअप घेते आणि तिला जिथे जिथे लागलेलं असतं तिथे तिथे फाउंडेशन लावत असते, तिला मेकअप करत असते, म्हणत असते की सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर तुला कुणी इतकी धुतले त्यांना कळायला नको ना, म्हणून त्याच्यावरती मेकअप करते आणि हे लागलेले डागसुद्धा बुजवते हां. तेव्हा इथे आता महिपत येतो आणि म्हणतो काय, तू मलासुद्धा अडकवलंस ना या प्रकरणामध्ये, मी तुझ्यावरती हल्ला केला आणि मी तुला मारायचा प्रयत्न करतोय म्हणून तू जेलमधून बाहेर पडलीस ना, मी तुला धमकी दिली म्हणून खोटं बोललीस, असं म्हणून तू आता जेलमधून बाहेर पडली आहेस ना, आता तुला सांगतो की मी तुझ्यावरती कसा हल्ला केला ते. तेव्हा इथे आता महिपतने मोठा सुरा काढलेला असतो आणि प्रियाला आता इथे इतकी घाबरवतो की आता या सुऱ्याने प्रियाला आता महिपत मारतोय की काय असंच तिला वाटायला लागतं. तेव्हा प्रिया म्हणते महिपत सर प्लीज असं करू नका, प्लीज मला मारू नका. तेव्हा महिपत म्हणतो बघितलीस तुझी लायकी काय आहे ते, आणि आमच्यासमोर बोलायची हिंमत करतेस. अगं तुझे ते भिकारडे आई वडील त्यांनी तुला विकलं होतं एका बाईला, गुलाबबाईला तुला विकलं होतं, आणि तू काय केलीस, लोकांची पाकिटं मारायचीस, चोऱ्या करायचीस, आणि त्यासाठी चोरी करता करता त्या गुलाबबाईच्या घरामध्ये तू चोरी केलीस. तेव्हा तिने तुझ्या विरोधातमध्ये आहे ना पोलीस कंप्लेंटसुद्धा केले आणि तुझी कुणी मिसिंग कंप्लेंटसुद्धा नोंदवली नाही गं. तुझी मिसिंग कंप्लेंट कुणीच नोंदवलेली नाही आहे, उलट तुझ्यावरती केस करण्यात आली आहे चोरीची, त्या गुलाबबाईने केले. हे बघ बबली, तुझ्या विरोधामध्ये गुन्हेगार असल्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तू जेलमधून पळाली आहेस ना, त्याचीसुद्धा नोंद करून ठेवली. त्यामुळे आता जर कुठे तोंड उघडलंस
तर तुझ्या भिकारड्या आईवडिलांचं सत्य आणि तुझं सत्य सांगायला मला वेळ लागणार नाही. त्यामुळे माझ्या मुलीबद्दल जर कुठे काही बोललीस तर तुझं काही खरं नाही, असं महिपतने साक्षीने प्रियाला चांगलंच आता समजावून सांगितलेलं असतं.